तर गोळीबार झाला तरी मतदान करणारच, बॅलेटवर मतदान करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत। ईव्हीएम बाबत पुरावे आहेत असं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे आणि ईव्हीएम बाबत कोर्टामध्ये जाणार असल्याचं उत्तम जानकर यांचं म्हणणं आहे। गोळीबार झाला तरी मतदान करणार या मतावर ते ठाम आहेत, त्यामुळे ईव्हीएम विरोधात अशा प्रकारे ही वेगळी एक प्रकारची राजकीय प्रक्रिया आता सुरू केली आहे। बॅलेटवर मतदान करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत। अजून मतदानाला सुरुवात झालेली नाहीये, मात्र बॅलेट पेपरवरच मतदान करण्यावर गावकरी ठाम आहेत। मी सुद्धा पराभूत होता वाचलो। जे आज मला मताधिक्य दिसतं, मतदान पडलेलं दिसतं 1,21,000, तेवढं माझं मताधिक्य आहे। आणि मग ही जी मतं गेलेली आहेत जी प्रत्येक गावामधून, की जर त्या उमेदवाराला म्हणजे कमळाला एक मत पडलं तर दुसरं मत शिफ्ट होत आहे। त्यामुळे 54,000ला 54,000 मतं अशी सिस्टीम या मतदारसंघाची होती। हे जर हा जो दावा तुम्ही केला आहे याच्याबद्दल काही पुरावे आहेत आपल्याकडे? आहे मी ही चौथी निवडणूक आहे माझी। मी ज्या पद्धतीने हा आरोप आहे पुरावा असेल तर आपण निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालयात दाद मागणार आहोत। नक्कीच माझ्याकडे मी पुरावे बऱ्यापैकी जमा केलेले आहेत। तुम्हाला 5 वाजता या ठिकाणी बरेच पुरावे दिले जातील। मी निवडणूक आयोगाकडेही ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने शिफ्टिंग केलं जातं आहे, पुन्हा 22 तासामध्ये त्याच्यावरचं ड्युएल पद्धतीनं कसं ती चिठ्ठी छापली जाते, मागच्या बाजूला कमळ छापलं जाते, पुढच्या बाजूला 22 तासामध्ये जे तुतारीचं चिन्ह आहे ते वॉशआउट होऊन जाते। आणि ही प्रक्रिया कोण राबवतंय? निवडणूक आयोगाची खाली दुसरी यंत्रणा आहे का? तर एकंदरीतच गावामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन कसबे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत मार्कडवाडी या गावामधून। जाणून घेऊया सचिनकडून। सचिन, काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? बॅलेटसाठी बुलेट सुद्धा झेलू अशा प्रकारे गावकऱ्यांची भूमिका आहे, ठाम आहेत गावकरी। काय नेमकी गावामधली सध्याची परिस्थिती आहे? मार्कडवाडी गावातील आमदार उत्तमराव जानकर यांचे जे समर्थक आहे त्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत आज मतपत्रिकेवर घेण्याचा नियोजन केलेला आहे। मात्र सध्या 8 वाजून गेले तर या ठिकाणी मतदान सुरू झालेलं नाहीये। या ठिकाणी कंपार्टमेंट केलेले आहेत, सगळी तयारी झालेली आहे, पण मतपत्रिका मतपेट्या यांचा कुठेही इथं सध्या पत्ता दिसत नाही। काही मतदार सुद्धा मतदानासाठी या ठिकाणी जमा झाले आहेत। मात्र गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, पोलीस बंदोबस्त आहे आणि तणावपूर्ण वातावरण गावामध्ये आहे। उत्तम जानकर हे रात्रीपासून या गावामध्ये ठाण मांडूत आहे। त्यांची भूमिका आहे की आम्हाला मतदान करू द्या। आमच्या मनामध्ये जो काही संशय आहे की ईव्हीएम मध्ये काही गडबड झाली आहे का, आमची मतं कुठे गेली हे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी ते मागणी करतायत। मात्र प्रशासनानं अद्याप त्यांना परवानगी दिलेली नाही। 144 कलम लागू केलेला आहे। काही वेळात वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल होतील, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काय पुढे होईल हे यामधून ठरवू शकेल। ठीक सचिन, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।